नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या तासामध्ये इतिहासाचे स्वरूप नेमके काय आहे या संदर्भातला अभ्यास करायचा आहे. आतापर्यंत आपण इतिहासाच्या संकल्पना, इतिहासाच्या व्याख्या याच्या संदर्भातलं सविस्तर असं विश्लेषण पाहिलं. इतिहासाचे स्वरूप म्हणजेच इतिहासाचे वैशिष्ट्ये कशा पद्धतीने आहेत या संदर्भातलं आपल्याला आजच्या तासामध्ये विश्लेषण करायचं आहे. आपल्याला सर्वांना कल्पना आहे की ऐतिहासिक पात्र किंवा घटना याच्यावरती अनेक कादंबऱ्या, अनेक चित्रपट, अनेक कथा हे निर्माण झालेले आहेत. या कथा आणि कादंबऱ्यांच्या माध्यमातून एक रंजकतेचा इतिहास आपल्या सर्वांपर्यंत आलेला आहे, मांडलेला आहे. आता या कथा कादंबऱ्यांच्या माध्यमातून जो रंजकपणा आपल्याला येतो, रोमांच जो आपल्यावरती येतो, त्या रोमांच आणण्याच्या पाठीमागे सत्य इतिहास जो असतो तो किती असावा. म्हणजे एखादा चित्रपट तयार होत असताना ज्या घटना आपल्याला दाखवल्या जातात त्या घटना त्या पद्धतीने घडल्या असाव्यात का, तर त्याचं उत्तर निश्चितच नकारात्मक येते. मग ऐतिहासिक पात्र असो, ऐतिहासिक घटना असो, त्याच्याबरोबर ती मानवी जीवन जोडत असताना, स्थळ आणि काळ याचा संदर्भ लावत असताना असं का होत असावं बरं. इतिहासाचं स्वरूप जेव्हा आपण अभ्यासतो किंवा इतिहासाचं स्वरूप जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपल्याला या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो. इतिहासकार काय करत असतो, गतकाळातील म्हणजे भूतकाळातील स्थित्यंतर ज्या पद्धतीने झालेले आहे त्या स्थित्यंतराचं एका अर्थाने तो ज्ञान मिळवत असतो. त्याचं स्वरूप, त्याचं ज्ञान मिळवण्याची पद्धती आणि एकूणच ऐतिहासिक ज्ञानाचं स्वरूप याच्यामध्ये निश्चितपणे भिन्नता असू शकते. म्हणजे जे ज्ञान आपल्याला प्राप्त होणार आहे किंवा आपण जे समजून घेणार आहोत त्याचा आणि वास्तवाचा नेमका काय फरक असणार आहे, कोणती पद्धती वापरून आपण गतकालीन कालखंडाचं ज्ञान प्राप्त करणार आहोत हे आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणजे कोणत्या पद्धतीनं आपण वैज्ञानिक पद्धत वापरणार आहोत का ऐतिहासिक पद्धत वापरणार आहोत का आध्यात्मिक पद्धत वापरणार आहोत, म्हणजे आपलं टूल नेमकं कोणतं आहे घटना समजून घेण्याचं किंवा भूतकाळ समजून घेण्याचं, त्याच्यावरती इतिहासाचे निष्कर्ष पुढे येत असतात. इतिहासाच्या निष्कर्षांच्या माध्यमातून आपण भूतकालीन घटनांची, भूतकाळाचा संदर्भ समजून घेण्याचा प्रभावी असा प्रयत्न करतो. इतिहासाच्या स्वरूपाचा अभ्यास करत असताना काही प्राथमिक मुद्दे आपण समजून घ्यावे लागतात. त्यातला जो पहिला मुद्दा आहे तो आहे गतकालीन घटनांच्या कारणांचे व परिणामांचे अध्ययन इतिहासामध्ये केले जाते. कार्यकारण भाव ही एक संकल्पना आपल्याला माहीत असली पाहिजे. कोणतीही घटना जेव्हा घडते तेव्हा त्या घटनेच्या पाठीमागे निश्चित असे कारण असते, कारणाशिवाय कोणतीही घटना घडत नाही. इतिहासाचं स्वरूप अभ्यासत असताना ऐतिहासिक घटना ज्या असतात त्या घटना कुठे घडल्या, कशा घडल्या आणि का घडल्या या गोष्टींचा अभ्यास इतिहासामध्ये केला जातो. त्याचे काय परिणाम झाले आणि त्या परिणामामुळे नेमकं कोणते बदल घडून आले याचा अभ्यास आपण करावा लागतो. अगदी प्राचीन कालखंडापासून आधुनिक कालखंडापर्यंत जर आपण इतिहासाच्या समग्रपणे स्वरूपाचा, वैशिष्ट्यांचा आढावा घेतला तर प्रत्येक घटनेच्या पाठीमागे कोणते तरी कारण आहे आणि त्याच्यामुळे काहीतरी परिणाम घडून आलेले आहेत. कोणतीही घटना, म्हणजे प्राचीन कालखंडातली घटना जर तुम्ही घेतली, सम्राट अशोकाने कलिंगचं युद्ध केलं, कलिंगचं युद्धाचं कारण अशोकाच्या साम्राज्य विस्तार करण्याची मनीषा आणि त्याचे परिणाम मोठ्या प्रमाणातला नरसंहार आणि सम्राट अशोकाचं बौद्ध धर्माकडे आकर्षित होणं. किंवा अगदी अलीकडच्या कालखंडातला जर आपण विचार केला 1857च्या उठावाचा किंवा रशियन राज्यक्रांतीचा किंवा पहिल्या दुसऱ्या महायुद्धाचा जरी आपण विचार केला तर त्याच्यामध्ये कारणे आणि परिणाम, म्हणजे पहिल्या महायुद्धाचे जे परिणाम असतील ते कदाचित दुसऱ्या महायुद्धाचे कारण असू शकतात. आणि हे स्पष्टच आहे की दुसऱ्या महायुद्धाच्या कारणांमध्ये
पहिल्या महायुद्धाचे परिणाम अंतर्भूत असलेले आपल्याला दिसतात। एकूणच इतिहासाला दुसरं वैशिष्ट्य इतिहासाच्या स्वरूपाचं ते म्हणजे इतिहासाला शास्त्रीय दृष्ट्या कुठल्याही प्रकारच्या मर्यादा घालता येत नाहीत। आता शास्त्रीय दृष्ट्या मर्यादा घालता येत नाहीत याचा अर्थ असा की विज्ञान जे असतं, प्युअर सायन्स ज्याला आपण म्हणू, त्या विज्ञानाला निश्चितपणे मर्यादा असतात। मर्यादांच्या बाहेर विज्ञान जगातलं कुठलंही असू शकत नाही आणि जगामध्ये सर्वच ठिकाणी विज्ञानाचे निष्कर्ष जे असतात ते सारखे असतात, पण समाज विज्ञानाचे निष्कर्ष मात्र जागतिक पातळीवरती सारखे असू शकत नाही। इतिहासाला ज्या विज्ञानाच्या मर्यादा आहेत त्या मर्यादा घालता येत नाहीत। त्याचं कारण असं की इतिहासाचा केंद्रबिंदू हा मानव आहे आणि मानव केंद्रबिंदू असल्यामुळे मानवाच्या वर्तनाला किंवा शास्त्रीय दृष्ट्या ज्या सीमा आहेत त्या सीमा मानवी एकूणच मानवाला आपल्याला कुठल्याही प्रकारच्या सीमा घालता येत नाहीत। कारण सीमा, वंश, लिंग, धर्म इत्यादीच्या मर्यादा विज्ञानाला घालता येत नाहीत, कारण भूतलावरती अनेक घटनांची नोंद इतिहासामध्ये घेतली जात असते। म्हणजे ज्या मर्यादा विज्ञानाला असतात त्या समाज विज्ञानाला किंवा इतिहासाला त्या मर्यादा आपल्याला निश्चितपणे घालता येत नाही। तिसरं इतिहासाच्या स्वरूपाचं वैशिष्ट्य कोणतं म्हणता येईल तर पुनर्लेखन हा इतिहासाच्या जिवंतपणाचे द्योतक मानले जाते। इतिहासाचे पुनर्लेखन का पुनर्लेखन करावं लागतं तर त्याचं उत्तर असं आहे की काळाच्या ओघामध्ये अनेक नवनवीन साधनं प्रकाशामध्ये येत असतात आणि या नवनवीन साधनाच्या प्रकाशामध्ये साधनांची पूर्वीची जी व्याख्या आहे, इतिहासाची पूर्वीची जी व्याख्या आहे ती बदलत असते आणि पुनर्लेखनामुळे इतिहासामध्ये जिवंतपणा देखील येतो आणि पुनर्लेखनाच्या पातळीवरती जी साधनं नव्याने प्रकाशामध्ये आलेली आहेत म्हणजे सातत्याने इतिहासाचा जो अन्वयार्थ असतो तो अन्वयार्थ बदलू शकतो, बदलावा लागतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला वर्तमानातली वाटचाल, भविष्यातली वाटचाल निश्चित करावी लागते। म्हणजे जुनी साधनं जेव्हा नष्ट होतात, नवीन साधनं जेव्हा प्रकाशामध्ये येतात तेव्हा त्या नवीन साधनांच्या प्रकाशामध्ये इतिहास समजून घेण्याचा प्रयत्न आपण प्रभावीपणे केला पाहिजे। म्हणजे इतिहासाचे पुनर्लेखन करत असताना नवीन तथ्य आणि सत्याचे उद्घाटनच एका अर्थाने होत असते। नवीन तथ्य समोर आले, नवीन निष्कर्ष समोर आले, त्या वेळेला घटना घडत असताना कदाचित तेथे पुरावे आपल्या समोर येणार नाहीत, पण काळाच्या ओघामध्ये आपल्याकडे नवीन पुरावे जेव्हा येतात तेव्हा नवीन पुराव्याच्या आधारावर आपल्याला सत्य जे आहे ते निश्चितपणे पुढे आणता येते। चौथा मुद्दा आहे तो म्हणजे इतिहासातील समकालीनत्व। बेनिटो क्रोसे नावाचा एक इटालियन तत्ववेत्ता आहे, त्यांनी सर्व इतिहास हा समकालीन असतो अशा प्रकारचं स्टेटमेंट केलेलं आहे। ऑल हिस्ट्री आर कंटेम्पररी असं ते होतं। म्हणजे इतिहासाचा संबंध तिन्ही काळाशी असलेला आपल्याला दिसतो, म्हणून त्या त्या कालखंडातल्या त्या त्या ज्या घटना आहेत त्या आपल्याला एका अर्थाने समकालीन वाटतात। बेनिटो क्रोसे हा इटालियन तत्वचिंतक म्हणतो की सर्व इतिहास हा समकालीन असतो, परंतु प्रत्येक ऐतिहासिक घटनांच्या मध्ये समकालीनत्व शोधणे आपल्याला शक्य होत नाही। एखादी घटना त्या काळाच्या प्रवाहामध्ये, त्या काळाच्या मर्यादेमध्ये आपल्याला योग्य किंवा अयोग्य, इतिहासातील घटना योग्य अयोग्य ठरवण्याचा खरं तर आपल्याला अधिकारच नाही। त्या घटनेचं विश्लेषण करणं, त्या घटनेच्या विश्लेषणामधून नेमकं काय चुकलं आहे याचा बोध घेणं हे आपल्या हातामध्ये आहे। इतिहासामध्ये जर किंवा तर यांनाही काही स्थान नाही, योग्य अयोग्य यांनाही स्थान नाही। इतिहास ज्या पद्धतीनं घडतो आणि घडलेला इतिहास ज्या पद्धतीनं आपल्या समोर येतो तो आपल्याला केवळ वर्तमान समजून घेण्याची गुरुकिल्ली या नात्याने ऐतिहासिक घटनांकडे, ऐतिहासिक तथ्यांकडे पाहणं हे आपलं कर्तव्य आहे आणि आपण त्या पद्धतीनं पाहिलं पाहिजे। म्हणजे 1857च्या उठावामध्ये त्याचं विश्लेषण करत असताना आताचे संदर्भ त्याच्यामध्ये जोडू नये, त्या कालखंडामध्ये घडलेल्या घटना त्या कालखंडाच्याच तथ्यांच्या प्रकाशामध्ये तपासून घेण्याचा प्रयत्न आपण करणं गरजेचं आहे। आता त्याच्या पुढचं वैशिष्ट्य असं आहे स्वरूपाचं
इतिहासाचं स्वरूप ऐतिहासिक घटनांची पुनरावृत्ती किंवा साधर्म्यता. असं म्हणतात की ऐतिहासिक घटनांची पुनरावृत्ती होत असते. कोणत्या अर्थाने पुनरावृत्ती होत असते? विज्ञानामध्ये निश्चित अशी पुनरावृत्ती होत असते. विज्ञानातले निष्कर्ष हे निश्चित असतात. सूर्यग्रहण, चंद्रग्रहण किती तारखेला झालं, किती तारखेला होईल, हे आपण तंतोतंतपणे अगदी घड्याळाच्या काट्यावरती सेकंदावरती निश्चितपणे सांगू शकतो. म्हणजे विज्ञानातील भाकीत हे 100% खरे असते, पण ऐतिहासिक भाकीत मात्र 100% खरे असू शकत नाही. त्याचे निष्कर्ष चुकू शकतात. घटनांची पुनरावृत्ती होते याचा अर्थ घटनांमध्ये साधर्म्य असा आपण तपासून घेतला पाहिजे. म्हणजे त्या घटनांच्या मध्ये साधर्म्य असू शकतं, सारखेपणा असू शकतं. म्हणजे पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध, दोन्हीही महायुद्धच आहेत. पहिल्या महायुद्धातून दुसरं महायुद्ध घडलं, दुसऱ्या महायुद्धातून अणुयुद्ध घडलं, आणि अणुयुद्धातून आपण बोध घेतला की आता जर तिसरं महायुद्ध झालं तर त्याचे परिणाम पाहायला पृथ्वीवरील जीवसृष्टी शिल्लक राहणार नाही. म्हणजे ऐतिहासिक घटनांची पुनरावृत्ती त्या अर्थाने होत नसते, परंतु सारखेपणा जो असतो तो सारखेपणा निश्चितपणे असतो. कारण स्थळ, काळ, वेळ या घटना प्रत्येक ठिकाणी घडणाऱ्या ज्या असतात त्या वेगवेगळ्या प्रकारच्या घटना असतात. दोन कालखंडामध्ये घडलेल्या घटनांमध्ये साधर्म्य असू शकते, सारखेपणा असू शकतो. दोन राजांची तुलना, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांची तुलना होऊ शकते, पण त्याची पुनरावृत्ती त्या अर्थाने आपल्याला निश्चितपणे म्हणता येत नाही. रशियामध्ये झालेली साम्यवादी क्रांती आणि चीनमध्ये घडून आलेली साम्यवादी क्रांती याच्यामध्ये मूलभूत असं अंतर आहे. म्हणजे रशियामध्ये क्रांती झाली आणि चीनमध्ये क्रांती झाली म्हणजे इतिहासाची पुनरावृत्ती झाली असं केवळ शाब्दिक म्हणता येतं, पण प्रत्यक्ष त्या पद्धतीची पुनरावृत्ती जी आहे ती प्रत्यक्ष पुनरावृत्ती झालेली नसते. इतिहासाच्या पुनरावृत्तीचं विश्लेषण करत असताना, ऐतिहासिक घटनांच्या संदर्भामधलं विश्लेषण करत असताना पुनरावृत्ती ही वैज्ञानिक क्षेत्रामध्ये ज्या पद्धतीनं होते त्या पद्धतीनं इतिहासामध्ये पुनरावृत्ती होत नाही. इतिहासातल्या पुनरावृत्तीचे संदर्भ वेगळे असतात, ऐतिहासिक पुनरावृत्तीचे कार्यकारण भाव वेगळे असतात, हे आपण समजून घेतलं पाहिजे. आता हा संदर्भ आपल्याला सामाजिक, आर्थिक, राजकीय इतिहासाला लावता येऊ शकतो. पुनरावृत्तीचं विश्लेषण करत असताना त्या पुनरावृत्तीमध्ये असलेला नाविन्यपणा आपण समजून घेतला पाहिजे. या तासामध्ये आपण इथे थांबूया आणि पुढच्या तासामध्ये इतिहासाचं स्वरूप स्पष्ट करत असताना जे बाकीचे राहिलेले मुद्दे आहेत त्या मुद्द्यांना आपण स्पर्श करून इतिहासाचे स्वरूप नेमके काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया.